पवारांची पर्सनॅलिटी खूप आवडते टेकमध्ये सर. ओके. आणि ते मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझ्यामध्ये ते इन्क्लूड करायला मी बघते आता. सो आय एम वर्किंग ऑन. परफेक्ट. आता या दोन जी नावं घेतली ती राजकीय नावं आहेत. मला तिचं कौतुक यासाठी वाटतं की ती सगळ्यांच्या पुढं तिने अगदी व्यवस्थित ते दोघांचं वर्णन केलं. तिला हे पण माहिती आहे की कदाचित यातल्या 4 लोकांना यातल्या कुठल्या व्यक्तीबद्दल ऑब्जेक्शन असू शकतं काय राजकीय विचारधारा म्हणून, पण तरी तिने ते सांगितलं. मी तिच्याकडं ऑब्झर्व करतो, लेक्चर चालू असताना इंटरेस्टिंगली ती ऐकते. दोन्ही व्यक्तींची उदाहरणं तुझी बरोबर आहेत. इथं पुणे स्टेशन म्हणजे BJ मेडिकलच्या ग्राउंडवरती मी बाळासाहेबांचं भाषण ऐकलं होतं आणि माझ्यावर त्यांचा खूप इम्पॅक्ट पडला होता की काय पॉवर आहे बोलताना. त्यावेळेस तर ते जास्त वय नव्हतं त्यांचं. शरद पवार साहेबांच्याबद्दल माझं एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो की आपलं सगळ्यांना उपयोगाला येईल. एक प्रसंग असा होता की ते केंद्रीय मंत्री असताना एका जाहीर प्रोग्रॅमच्या तिथून बाहेर पडल्यानंतर म्हणजे एक साधारणतः 200-250 लोक आजूबाजूला होते. असं असताना एक कुणीतरी समाजकंटक आला, त्याचं काय मत वेगळं असेल, आणि त्याने पवारांच्या या वयस्कर व्यक्तीच्या कानाखाली मारली. आता बघा त्यांची पवार साहेबांची रिॲक्शन काय त्याच्यावरती. शरद पवारांनी, तुम्ही तो व्हिडिओ पण बघा, शरद पवारांनी मागं वळूनसुद्धा पाहिलं नाही, मागं वळूनसुद्धा नाही पाहिलं. पुढे गेल्यानंतर इन्स्ट्रक्शन दिली की ते कोणी त्याला त्रास देऊ नका, सोडून द्या विषय. मला हा मुद्दा का आवडत सांगतो. मी काय शरद पवारांना वोट करतो वगैरे असा काय माणूस नाही, पण शरद पवारांचा मुद्दा तो का आवडतो मला. आपण काही कारण नसताना किंवा छोटं कारण असताना एखाद्या व्यक्तीबद्दल डूक धरतो. मला ते असं म्हणाले, तसं खरं म्हणायला नव्हतं पाहिलं. आणि काही लोक 5-5, 10-10 वर्ष राग धरतात. कधी कधी असं म्हणतात की माझ्याबद्दल अशी भावना, अरे तू कोण आहेस. ते शरद पवार नाही म्हटलं तरी केंद्रीय मंत्री असताना दिल्लीमध्ये त्यांच्या कानाखाली मारल्यानंतर हा माणूस मागे तो तिथं लिव्ह इट, सोडून दिलं. लगेच सोडून देणं हा जो प्रकार आहे, लगेच सोडून देणं. आपण म्हणतो ना की कालचं, काही लोक काल राग आला तर ते अजूनही तर रागाच्या फणकाऱ्यात आहे. ते पर्सनॅलिटीचा रॉंग ॲस्पेक्ट आहे. त्यामुळे आपण काम म्हणजे तिने शब्द जो वापरला तर कळलं असेल तुम्हाला अर्थ, की म्हणून तर ही लोक ह्या लेवलपर्यंत जातात. ते कुठल्या पक्षाचे ते महत्त्वाचं नाही. ह्या सगळ्या लोकांमध्ये हा एक प्लस पॉईंट असतो. मी त्यांना 2 वेळा भेटलेलो आहे. त्यांच्या घरी गोविंदबागमध्ये पण भेटलो आहे, मॉडेल कॉलेजसुद्धा भेटलो आहे. मी त्यांना त्यांचा करिअर तक्ता तयार करून दिला होता. माझी काही राजकीय कनेक्शन काहीच नाही, पण माझी ती वेबसाईट, ते वर्ल्ड रेकॉर्ड झाले. त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसमधनं एक काय जाधव का कोण सर आहेत, त्यांचा मला फोन आला होता की एकदा भेटायला या. त्यावेळेस मी त्यांना शरद पवारांचा करिअर तक्ता तयार करून दिला, टाईमलाईन करून दिली. त्यांनी त्याची पाहिली. आता 84 वर्षाचा माणूस आहे, त्यावेळेस काहीतरी 2 वर्षांनी लहान. त्यातले 2 ठिकाणी त्यांनी करेक्शन काढल्या. आणि 2 ठिकाणी करेक्शन काढल्यानंतर असं नाही, रागवले नाहीत. ते म्हणले की हां एवढं फक्त करून घ्या आणि मला परत आणून दाखवा. लोकांना वाटतं की हे यांना वेळ असतो नसतो, परत कशाला, परत आणून दाखवा असं म्हणाले. अजून एक मुद्दा तुझ्या कामनेसबद्दल मी सांगतो, कारण आपण सगळे वरिष्ठ अधिकारी होणं मी अपेक्षित धरतो. तुमचा अनुभव काय. आपण एखाद्या डॉक्टरकडं अपॉइंटमेंटला गेलो, मोठ्या व्यक्तीकडं, तर आपल्याला तिथं जाताना काय वाटत असतं बरं. त्यांच्याकडे जाताना की अरे आवरा पटकन चला, ती फाईल घ्या, हे करा ते करा, सगळं घेतलं आहे का. आपण कसे असतो, हरीड असतो, घाईघाईत असतो, बरोबर. आणि सगळं आवरावरी करून धावपळ करून आपण तिथं पोचतो. वेटिंग असतं, आपला नंबर येतो आणि आपण जेव्हा आत जातो त्या व्यक्तीसमोर, तेव्हा काय दिसतं माहिती आहे. हा अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती आपल्याला बऱ्यापैकी चांगला शांतपणे वेळ देतो. इफ यू गो टू स्पेशालिस्ट डॉक्टर, आपली घाई चालते ना, 5:30ची अपॉइंटमेंट, अरे जायला पाहिजे 5:30, 5:15 तरी पोचलं पाहिजे. आणि ज्यावेळेस नंबर येतो त्यावेळेस असं वाटतं की आता हे काय करतील, 1 मिनिटात, हां काय तुमचं, चल 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 बाहेर, कारण बाहेर लोक आहेत. असं होत नाही. ते आपल्याला खूप वेळ देतात. आणि मी याच्यावर एक व्हिडिओ पण तयार केला होता की खूप मोठी माणसं ही खूप शांत असतात. मी डॉक्टर कलामांना जे 3 वेळा भेटलो असं म्हटलं, त्या 3ही वेळेसचा अनुभव माझा वेगळा होता. फक्त आत्ता एक अनुभव सांगतो. मी त्यांना शेक हँड केल्यानंतर म्हणालो, यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया, असं मी त्यांना म्हणालो. त्यावेळेस ते माजी राष्ट्रपती होते. त्यावेळेस त्यांचं रिॲक्शन काय होती, त्यांची रिॲक्शन अशी नव्हती, ओ थँक्यू, त्यांची अशी रिॲक्शन होती,
मी त्यांना म्हणालो यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया. त्यावेळेस डॉक्टर कलामांची रिॲक्शन अशी होती की जी मला नव्हती, मला माहिती आहे सगळ्यांना आहे, आपल्या सगळ्यांना आहे, सगळ्या तरुणांना आहे. ते म्हणाले नॉट ओन्ली मी, यू आर ऑल्सो, यू आर ऑल्सो. हा जो दुसऱ्याला सन्मान देण्याचा प्रकार आहे ना, तो प्रकार वेगळा आहे. मी परत अमिताभ बच्चनचं उदाहरण सांगेल. मी त्यांना गिफ्ट दिलं माझं पुस्तक, करिअर FAQ नावाचं सकाळ प्रकाशनाचं पुस्तक आहे माझं, जे करिअर गायडन्ससाठी आहे, प्रश्नोत्तर आहेत. त्यांना पुस्तक दिल्यावरती ते असं नाही झालं की ते हां ठीक आहे, असं नाही झालं. त्यांनी पुस्तक पाहिलं, मराठीतलं पुस्तक आहे. ते म्हणाले की इसमें क्या लिखा है. हां, बच्चन विचारते आपल्याला. मी म्हटलं सर इसमें करियर के बारे में क्वेश्चंस के आंसर्स लिखे हैं, जो नॉर्मली क्वेश्चंस होते उसके बारे में आंसर्स लिखे. अमिताभचं उत्तर काय माहिती काय? अमिताभ काय म्हणतात, अगर हमारे ज़माने में ऐसा कुछ होता तो हम और भी कुछ अच्छे होते. मी म्हटलं सर म्हणजे अजून काय पाहिलं तुम्हाला? तर त्यांची रिॲक्शन काय होती, ते म्हणले की हमने 10वीं के बाद साइंस किया और उसके बाद हमने नौकरी की और उसके बाद मैं फिल्म में आया. अगर ये बताने वाला उस वक्त कोई होता तो हमने 11th 12th आर्ट्स करके फिल्म इंस्टीट्यूट का कोर्स करके हम फिल्म लाइन में जाते तो हमारी पहली 12 फिल्में फ्लॉप नहीं होती. आता याच्यामध्ये क्लिअर कट इंडिकेशन ते नव्हतं. ते होतं की तू जे काम करतोस ते महत्त्वाचं आहे हे त्यांना सांगायचं होतं. त्यांना हे नव्हतं सांगायचं की माझं काही चुकलं, हे त्यांचे मोठेपण असतं. ते म्हणाले की अगर हमारे वक्त ऐसा कुछ होता तो और भी हम अच्छे होते. आपल्या समोर जेव्हा कोणी लोक येतील ना भविष्यात, तेव्हा त्यांना अशा पद्धतीने ट्रीट करता आलं पाहिजे. जी छोटी माणसं असतात त्यांच्याशी असं वागलं पाहिजे. आम्ही जेव्हा खाली आलो ना त्यांच्या बंगल्यातून, त्यावेळेस वरतून एक शिपाई पळत आला आणि एक पांढरं स्वच्छ एनोलप त्यांनी माझ्या हातात दिलं. बच्चननी दिलेलं एनोलप म्हणून मी पटकन फोडलं, ओपनच होतं, पटकन काढलं. तर त्याच्यामध्ये त्या पुस्तकाच्या किमतीचे पैसे म्हणजे 200ची एक नोट आणि 100ची एक नोट होती. मी म्हटलं अरे ये नहीं, मैंने गिफ्ट दिया है सर को. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर ने बोला है की वो नहीं लेंगे फिर भी दे दो. आता हा जो स्वभावाचा गुण आहे, मला तुम्ही सांगा अमिताभ बच्चनला भेटणं हे अवघड असतं. मला या अजून विश्वास बसत नाही आहे. काहींना जर माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या मोबाईलमधले फोटो बघा. पण 1 तासभर हे वेळ देतात आपल्याला आणि आपल्याशी संवाद साधतात. आणि ह्या तासामध्ये इतक्या लेवलची माणसं समोर आलेल्या व्यक्तीला घाई करत नसतात. तो मुद्दा तिने सांगितला. हे मुद्दा आपण असा लक्षात ठेवला पाहिजे की आपण कधी आईवडिलांशी पण घाई करतो. घाई करतो म्हणजे काय, आई आपलं काहीतरी म्हणते, अरे हे असं हे नंतर पाहतो, करता येईल ना दुरुस्ती. कधी बाबा आपल्याशी काहीतरी बोलत असतात आणि आपण त्यांना घाईत उत्तर देतो. कुठे चाललाय असं म्हणल्यानंतर आपण म्हणतो चाललोय, बाहेर चाललोय. असं जे म्हणतात त्यांनी आता इम्प्रूव्हमेंट करायला जागा शोधा. एक उदाहरण शेवट सांगतो आणि आपण मग थांबूयात. मी आता काही वर्षांपूर्वी PhDचं ॲडमिशन घेतलं COEPमध्ये आणि त्याचे कोर्स मटेरियलचं माझ्या परीक्षा असायच्या छोट्या. आमचे वडील त्यावेळेस बेड रिडन असायचे, कधी घरातल्या घरात चालायचे. त्यावेळेस त्यांचं वय 80-82च्या आसपास होतं. तर माझी गाडी निघाली पार्किंगमधनं आणि मी असं सहज वर पाहिलं तर ते गॅलरीत उभे होते. तर मी आपला हात केला त्यांना की बाय. तर ते मला काय म्हणाले, त्यांना कळलं होतं की माझी ट्युटोरियल आहे. त्यावेळेस माझं वय 45. वरतून ते काय म्हणत आहेत, बरं त्यांना ऐकू कमी येत असल्यामुळे ते जरा मोठ्याने बोलायचे. ते मला म्हणाले की परीक्षा आहे ना. मी म्हणलं हां. ते म्हणाले हॉल तिकीट घेतलं आहे का. मी म्हणलं घेतलं आहे. प्रश्न संपले नाहीत त्यांचे. ते म्हणाले की पेन. मी असं काढून दाखवलं पेन. पुढचा प्रश्न, बाकीचं पट्टी पेन्सिल सगळं ते घेतलं आहे का. आता मला तुम्ही सांगा, या दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नाला एखादा इरिटेट होऊ शकतो का. होऊ शकतो, आपण होतो ना. आता इथं जर मी त्यांना असं म्हणालो असतो, आज जा, सगळेजण ऐकतायत, मला काय सांगताय, मला कळतंय, मी या विषयावरती लेक्चर घेतो, असं जर म्हणलं असतं ते कदाचित ते आत गेले असते आणि डोळ्यातून आलेले पाणी पुसलं असतं त्यांनी. डोळ्यात पाणी आलं असतं त्यांच्या. पण मी त्यांना हे सगळं का दाखवत होतो, ते म्हणले ना की रायटिंग, पण मी त्यांना हे पण दाखवलं, रायटिंग पॅड पण घेतले, सगळं दाखवलं. सगळं समाधान झाल्यावर ते म्हणाले बेस्ट ऑफ लक. 10 मार्काची परीक्षा होती, 10 मार्काची.
पण मी त्यांची उत्तरं दिली आणि स्माइलिंग करून बाय बाय केलं. कारण मी 10वीत असताना हेच प्रश्न ते मला विचारत होते. पेन्सिल घेतली का, पट्टी घेतली का, रबर घेतलं का, हॉल तिकीट घेतलं का, या प्रश्नांची उत्तर मी त्यावेळेस देत होतो. त्यावेळेस ते वयाने खूप कमी होते आणि मी अजून छोटा होतो. मी त्यांच्यावर अवलंबून होतो आणि त्यांच्या या मार्गदर्शनाखालीच मी पुढे जात असताना, जेव्हा मी डॉक्टरेट होण्याच्या प्रक्रियेमध्ये असताना जर मी ज्यावेळेस त्यांना म्हणेल की मला सगळं कळतं, दॅट इज रॉंग. म्हणजे यशस्वी माणसं कधीकधी वयाच्या 50मध्ये आईवडिलांशी उलटं बोलतात, त्यांना दुखवतात, हे आपण ऐकतो. हे आपल्या बाबतीत घडतं आहे का? आणि जर घडत असेल तर आपल्याला तिथं करेक्ट करायला लागेल. आईवडिलांशी संवाद, मम्मी तुला काय कळतं, हा नाही आहे, गोडीत व्हायला पाहिजे. ओके, सो मला ही दोन्ही कॉर्नर सांगायचे होते. प्रोफेशनल लाईफमधलं एटिकेट्स आणि हे वैयक्तिक आयुष्यातलं सुद्धा पर्सनॅलिटी. याच्यामध्ये पुस्तकं वाचली पाहिजेत, भाषणं ऐकली पाहिजेत, लोकांना भेटलं पाहिजे,